आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे। बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची हजेरी असेल। दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावरती चर्चा होईल। दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही महानगरपालिकेकडे अर्ज देण्यात आले आहेत। दोघेही मेळावा शिवाजी पार्कवरती घेण्यासाठी आग्रही आहेत। जर मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर मेळावा बीकेसी इथे घेण्याबाबत सुद्धा विचार होऊ शकतो। मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैशाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करावा लागतो अशी टीका युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी केली। नांदेडमधील युवा सेनेच्या मेळाव्याच्या वेळी वरुण सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली। लव जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धीस होतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये आता एक आणखी धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुस्लिम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 30 ऑगस्टला दीपक नोकरीनिमित्तानं पुण्याला जातो सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला, तेव्हापासून तो बेपत्ता आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक झाली आहे। आर्थिक दुर्बल गट अर्थात ईडब्ल्यूएससाठी शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि नोकऱ्यांमधील 10% आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरणार आहे। सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी घेणार आहेत। यासंबंधी राज्य सरकारला देखील आपली बाजू मांडण्याची मुभा देण्यात आली आहे। शिर्डीचा विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिलेत। शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। आघाडी सरकारने नेमलेलं हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्थानकांवरती रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालाय। आयआरसीटीसीच्या अंबरनाथ इथल्या पाणी प्रकल्पामध्ये वीज पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यानं रेल नीरचा पुरवठा विस्कळीत झालाय। वाढती मागणी पूर्ण करण्यात आपण असमर्थ असल्याचं आयआरसीटीसीनं सांगितलंय। स्तनाच्या कर्करोगावरती एक मोठं संशोधन करण्यात आलंय। निदान लवकर झालेल्या स्तनाच्या कर्करोगात रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी गाठीच्या आसपास सर्व बाजूनं स्थानिक भूल दिल्यास गाठ पुन्हा येण्याचा धोका कमी असल्याचं या संशोधनातून समोर आलंय। तसंच मृत्यूचा धोका सुद्धा कमी असल्याचं समोर आलंय। टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी गेली 11 वर्ष या ऑपरेशन पद्धतीवरती संशोधन केलंय। तर पावसासंदर्भातल्या बातम्या आहेत। गोंदियामध्ये मुसळधार पावसानं शिरपूर धरण 99% भरलेलं आहे। त्यामुळे धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून सध्या 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वर्ध्यात मुसळधार पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पवनार इथल्या धाम नदीला पूर आलाय, त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहत आहे। नदीकाठावरील रोहित्र पाण्याखाली गेल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित झाला। या पुराचा मोठा फटका शेतीला बसलाय। गडचिरोलीमध्ये पावसानं सध्या उसंत घेतली आहे। पर्लकोटा नदीचा पूर ओसरला नसल्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। 2 दिवसापासून सतत पडणारा पाऊस आणि इंद्रावती नदीच्या पुराच्या दबावामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय। तालुक्यातील जवळपास 100 गावांचा संपर्क पुन्हा तुटलाय। यवतमाळमध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पांढरकवडा तालुक्यातील दहेली तांडा इथले 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत। एक 13 वर्षांचा मुलगा नदीच्या पाण्यात वाहून गेला, तर चालबर्डी इथे एक शेतकरी ओढ्याला आलेल्या पुरामध्ये वाहून गेलाय। जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी इथे असलेल्या बोरी धरण मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे धरण 100% भरलं असून पारोळा तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे मिटलाय। बीडमधील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धुळे सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाटातील धबधबा वाहू लागलाय। तर पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यात 9 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 6 गावांचे रस्ते बंद झालेत, तर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। भंडाऱ्यात जोरदार पावसामुळे गोसीखुर्द धरणातील पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 3843 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर वैनगंगा नदी सुद्धा दुथडी भरून वाहतीये। चाळीसगावच्या गिरणा धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत। गिरणा नदीपात्रातून धरणातून विसर्ग सुरू आहे। पाचोरा भडगाव परिसरातील धरणकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. वर्ध्यातील यशोदा नदीला पूर आलाय. वर्धा राळेगाव जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय आणि या पावसाळ्यात 7व्यांदा नदीला पूर आलाय. वाणा, यशोदा, वर्धा नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगडमध्ये सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. अलिबाग, पेण, सुधागड, रोहा, मुरुड, महाडसह इतर भागात मुसळधार पाऊस पडतोय. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचा सकाळी आणखी जोर वाढला. पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या सायकल स्वाराला ग्रामस्थांनी वाचवलं. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये पिंपळ गावात घडली. सांगली महानगरपालिकेकडून कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्ण शोध अभियान हाती घेण्यात आलंय. आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत पालिका क्षेत्रातील 35,000 घरांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सेनेत फूट पडल्यानंतर आपण त्यांच्या सोबत आहोत असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी दिला. गणेश विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी करत गाडी पलटी करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याची गंभीर दखल घेतली. लेझर धोकादायक आढळल्यास मंडळांवरती कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिलाय. बुलडाण्यात पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि नगरपालिकेच्या प्रतापामुळे लिंबी बारव कुंडाचे अस्तित्व धोक्यात आलंय. नगरपालिकेमार्फत लेंडी तलावाकडे जाण्यासाठी शहरातील सांडपाण्याची नाली बांधलेली आहे. जोरदार पावसामुळे सांडपाणी लिंबी बारव कुंडामध्ये गेल्यामुळे हे कुंड पूर्ण भरण्याच्या स्थितीत असून याकडे नगरपालिकेसह पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत आहे. जळगावमधील चोपड्यात ऊसावरती पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे ऊसाची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांना बारामती अॅग्रो युनिटकडून ड्रोनद्वारे BVM जैविक बुरशीनाशक औषध फवारणी करून मिळते. बीडच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा आमदारांनाच मनस्ताप झाल्याचं पाहायला मिळतं. एका कार्यक्रमाला जात असताना राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची गाडी खड्ड्यामध्ये अडकली. शेवटी आमदारांनी गाडी वळवली आणि ते आपल्या आल्यापावली परत गेले. बीड जिल्ह्यातील परळी ते मलकापूर या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य असल्यामुळे दररोज अनेक अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून सुद्धा या रस्त्याचं काम काही होत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या काही गाड्यांना ढकल स्टार्ट करण्याची वेळ आली आहे. पालिकेकडे असलेल्या वाहनांची वयोमर्यादा संपली आहे. वाहनं जुनी झाल्यामुळे काही वाहनांना ढकल स्टार्ट करावं लागतंय. पुण्यामध्ये पुन्हा एकदा बनावट पनीर जप्त करण्यात आलंय. वानवडी भागामध्ये 800 किलो बनावट पनीर FDAनं जप्त केलंय. टिपटॉप डेअरी प्रॉडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावरती छापा टाकून कारवाई करण्यात आली. नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. बलात्कार करून मुलीची हत्या होऊनही पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी मृतदेहावरती अंत्यसंस्कार न करता तो खड्ड्यात पुरून ठेवलाय. आपल्या मुलीच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाईल आणि गुन्ह्याचा छडा लागेल या आशेवर ते पोलीस अधीक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या सूचना धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या. अहमदनगर बीड महामार्गावरील बीडच्या पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडीजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात 24 प्रवासी जखमी झालेत. 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. रत्नागिरीत पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांची निर्घृण हत्या झाली. स्वप्नाली यांना जिवंत जाळून त्यांची राख समुद्रात फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी त्याचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत उर्फ भाई गजानन सावंत यांच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अकोल्यात शाळा, कॉलेज, दवाखान्याच्या परिसरात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 4 जणांविरोधात कारवाई झाली आहे. चौघांकडून 16,000चा मुद्देमाल जप्त केलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या पलंगाचं जुन्नर तालुक्यातून तुळजापूरकडे प्रस्थान झालंय. विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमा या 5 दिवसांच्या काळात तुळजाभवानी देवीची मूर्ती या पलंगावरती विश्रांती घेते. 12व्या शतकापासूनची राजा रामदेवराय कालीन परंपरा असलेल्या हा पलंग पुणे जिल्ह्यातील घोडेगाव इथे तयार केला जातो आणि अनेक भाविक या यात्रेमध्ये सहभागी झालेत.
जळगाव शहरात अग्रवाल समाजाच्या वतीनं अग्रसेन महाराजांच्या जीवनपटावरती आधारित नाटिका सादर करण्यात आली। 35 कलाकारांनी नाटिका सादर केली। यावेळी मोठ्या संख्येनं संभाजीराजे नाट्यगृहात नाटिका पाहण्यासाठी गर्दी झाली होती। ऐसे पापी को तो मार देना चाहिए गुरुजी। अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये रांगा लावल्या। वर्षातून 2-3 वेळा अंगारकीचा योग येत असल्यामुळे गणेश भक्त गणपतीच्या दर्शनासाठी आज गर्दी करतायत। अंगारकी चतुर्थी निमित्तानं जालना जिल्ह्यातल्या राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री 10 वाजल्यापासूनच दर्शनासाठी काल रांगा लावल्या होत्या। सोमवारी रात्री 12 वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती झाल्यानंतर भाविकांकरता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं। जळगावातील पद्मालय आणि तरसोदच्या गणपती मंदिरावर प्रसिद्ध डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली आहे, तर मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय। अंगारकी चतुर्थी निमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। लंपी व्हायरसनं आता सरकारची चिंता चांगलीच वाढवली आहे। लंपी विषाणूमुळे भारतात आतापर्यंत 67,000पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीत गुरांच्या लसीकरणाव्यतिरिक्त या विषाणूचा सामना करण्यासाठी इतर योजनांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे। येत्या काळात म्हशींनाही आधार कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली आणि त्याची तयारी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। पशु आधार असं या योजनेचं नाव असून त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरती लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित विस्तारण्यास त्यामुळे मदत होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली। सुप्रीम कोर्टात बीसीसीआयच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। या याचिकेत बीसीसीआयनं आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे। बीसीसीआयनं आपल्या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी कूलिंग ऑफ कालावधी संपवण्याबाबत नमूद केलंय, तर कोर्टानं बीसीसीआयची याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहांचा कार्यकाळ वाढवता येणार आहे। सौराष्ट्र विभागामध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यामुळे दामोदर कुंड आणि सोनरख नदीला पूर आला असून दरवेश्वर महादेव मंदिरात पाणी शिरलं। बुधवारपर्यंत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जंगल सफारी दरम्यान जंगलामध्ये हत्ती कारवरती धावून जाताना कॅमेरामध्ये कैद झालाय। या बलाढ्य हत्तीपासून स्वतःचा आणि कारचा बचाव करताना कार चालक तुफान वेगात गाडी रिव्हर्समध्ये चालवतोय। विशेष म्हणजे समोर येणाऱ्या हत्तीकडे पाहत तो वेगानं गाडी पाठीमागे घेतोय आणि अखेर हत्ती गाडीचा पाठलाग सोडून देतो आणि कारमधील ड्रायव्हरसह पर्यटकांचा जीव भांड्यात पडतो। उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74व्या एमी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि यात सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजमध्ये सक्सेशन या ड्रामा सिरीजला एमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर टेड लासोला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीजसाठी एमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। स्क्विड गेम द चॅलेंज या वेबसिरीजच्या चाहत्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे। 74व्या एमी पुरस्कार सोहळ्यामध्ये स्क्विड गेम द चॅलेंज या वेबसिरीजला सर्वोत्कृष्ट नाट्य या विभागाचा आणखी 13 नामांकनं जाहीर झाली आहेत। स्क्विड गेम सर्वाधिक नामांकनं मिळवणारी पहिली नॉन इंग्लिश सिरीज आहे आणि या सिरीजमधील मुख्य अभिनेत्यासाठी ली जंग जेनं सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं। सर्वाधिक नामांकनं मिळवणारी ही पहिली नॉन इंग्लिश सिरीज आहे। अभिनेता अमोल कोल्हे यांच्या शिवप्रताप गरुड झेप या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग पाहायला मिळणार आहे। या टीझरनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। हा सिनेमा 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। 15 साल से बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित बिग बॉसच्या 16व्या प्रवासा प्रोमो नुकताच रिलीज झालाय। 1 ऑक्टोबरला इस बार बिग बॉसच्या 16व्या प्रवासा ग्रँड प्रीमियर होणार असं म्हटलं जात आहे। भाईजान सलमान खाननं 5 सप्टेंबरला फिल्म सिटीमध्ये प्रीमियरच्या शूटिंगला सुरुवात केली। आसमान में चांद दिखेगा। आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे। या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।